रुपाली चाकणकर आणि त्यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर या भोंदू बाबा अशोक खरासोबत 3 दिवसीय गुवाहाटी दौऱ्यावर गेल्या होत्या अशी माहिती समोर येते। आता यातून दोन गोष्टी स्पष्ट होतात। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे रुपाली चाकणकर जे सांगत होत्या की शिवनिका संस्थान सोडता अशोक खराच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काहीही माहिती नाहीये किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी माझा कोणताही संबंध नाहीये। जर रुपाली चाकणकरांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा अशोक खराशी कोणताही संबंध नव्हता तर रुपाली चाकणकर अशोक खरासोबत या 3 दिवसीय गुवाहाटी दौऱ्यावर कशासाठी गेल्या होत्या। आता चाकणकर भगिनी आणि अशोक खराच्या या दौऱ्याबद्दल चर्चा होण्याचं आणखी एक कारण म्हणजे गुवाहाटीमध्ये कामाख्या देवीचं मंदिर आहे आणि गुवाहाटी ही काळ्या जादूची आणि जादूटोण्याची पंढरी म्हणून ओळखली जाते। आता आपण अशोक खरात प्रकरणाच्या कड्या नीटपणे जोडल्या तर आपल्या ही गोष्ट लक्षात येईल की अशोक खरात हा जादूटोणा करत होता, त्यांना नरबळी सुद्धा दिली गेल्याची शंका पोलिसांना आहे। दुसरीकडे अजितदादांच्या मृत्यूच्या आधी त्यांच्या घराबाहेर काळी जादू सदृश्य काहीतरी पूजा केली गेली होती असं समोर आलं होतं। यातली तिसरी कडी म्हणजे ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी रुपाली चाकणकरांच्या अनामिकेला झालेल्या जखमेबद्दल आणि सुनील तटकरेंच्या अंगठ्याला झालेल्या जखमेबद्दल शंका व्यक्त केली होती आणि तेव्हापासूनच रुपाली चाकणकर या जादूटोणा करतात का ही शंका व्यक्त केली जात होती। त्यामुळे आता अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांनी जादूटोणा केल्याचा संशय 3 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये आल्यानंतर त्यांचा हा दौरा उघड होणं आणि तो दौरा जादूटोण्याची आणि काळ्या जादूची पंढरी असलेल्या गुवाहाटीचा असणं या गोष्टीमुळे अशोक खरात आणि रुपाली चाकणकर या जादूटोणा करत होत्या या संशयाला अधिक बळ मिळालेलं आहे। त्यामुळे रुपाली चाकणकर आणि अशोक खरात हे गुवाहाटीला नेमकं कशासाठी गेले होते असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।